शिवसेना पक्ष फुटी संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे गटाचे कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करत आहे. आता उद्धव ठाकरे गटाकडून जो युक्तिवाद केला जातोय तो प्रामुख्याने सादिक अली खटला जो आहे या खटल्याचा आधार घेऊन एकनाथ शिंदे यांना जे निवडणूक चिन्ह दिलं गेलं किंवा पक्षावरचा हक्क मान्य केला गेला त्याच्या विरोधामध्ये हा युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद केला जातो आहे. कारण सादिक अली खटल्यामध्ये टेस्ट ऑफ मेजॉरिटी हा जो निकष आहे म्हणजे बहुमताचा जो निकष आहे की बहुमत कोणाकडे आहे हा निकष आहे. परंतु सादिक अली खटल्यामध्ये दोन प्रकारच्या बहुमताचा उल्लेख आहे. पहिल्या प्रकारचं बहुमत म्हणजे विधिमंडळातलं बहुमत आणि दुसऱ्या प्रकारचं बहुमत म्हणजे राजकीय पक्षाच्या संघटनेमधलं बहुमत. पण उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग असेल किंवा राहुल नार्वेकर असेल यांनी शिवसेनेच्या खटल्यासंदर्भात निकाल देताना फक्त विधिमंडळातलं बहुमत लक्षात घेतलं. कारण विधिमंडळामध्ये जे आमदार आहेत किंवा जे संसदेमध्ये खासदार आहेत हे जास्त लोक एकनाथ शिंदे गटाकडे होते, या आधारावर त्यांच्या बाजूने निकाल दिला गेला. परंतु बहुमताची जी दुसरी टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितली आहे ती म्हणजे पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये किंवा पक्षाच्या संघटनेमधलं जे बहुमत आहे त्या निकषाचा आधार घेतलेला नाही. कारण देवदत्त कामत यांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा 100% राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीचे सदस्य जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. त्याच्यानंतर जवळपास शिवसेनेने 19 लाख इतके प्राथमिक सदस्य जे आहेत या प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केले. परंतु निवडणूक आयोगाने टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये फक्त पहिला मुद्दा लक्षात घेतला आणि दुसरा मुद्दा जो आहे तो दुसरा मुद्दा नाकारला. म्हणून एक प्रकारे उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे त्यांच्यावर अन्याय झाला आणि विधिमंडळाचं बहुमत लक्षात घेऊन निकाल दिला गेला. पण राजकीय पक्षामध्ये बहुमत उद्धव ठाकरेकडे असताना सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये जो निकाल दिला गेला हा एक प्रकारे उद्धव ठाकरे याच्या गटावर अन्याय करणार आहे.